हाय हाय शिवरा बरे का? हा निवांत आहे ना? आपा कुठे गेला तुमच्या? तुमच्यात आली म्हणून मी आज कुरडया कराय, शिवरा सांडगं आपा कराय, मध्ये पापड गेला. कराय. होय. आपण रानात गेलो. ती म्हणजे लग्नाचा कार्यक्रम असला ना मैत्रिणींनो, मला माहित नव्हतं हे किती मुटकं करतात. मला वाटायचं 5-5 असतात, पण 7-7 करतात ना. तर आता घाणा बांगड्याचा सॉरी आज कुरड्या वगैरे करायच्या चालल्यात त्या. आणि माझ्या लांब आल्यात आहेत आमच्या आजनानंतर राहायला. तिकडं आलोय आम्ही मैत्रिणींनो, आमच्या घरातलाच कार्यक्रम आहे. तर इकडं आलोय. कोण कोण आलंय दाखवते. वरमाय तिकडं भांडी घासतात त्या. त्यांना आम्ही म्हणलं होतं घासतो, पण त्या काय ऐका ना त्या. होय ग बाय भाजी. हा वरमाय दाखवते. इकडं मोठी जाव दाखवते सुनबाईची आमच्या. मग काय अस्मिता? काय नाही निवांत आलोय आत्याच्यात. पापड सांडग कुरडया जाता करायचं. सुनांना पण नको शिकायला बघायला. हा हा आमचा चिळ्या बसला इथं. काय म्हणतो मग? नमस्कार. आता लय शायनिंग करणार आहे बयाच्या लग्नात. आणि कुठे गेलता का रानात? रानात गेलतो मी नाना सगळं चालू. आलं पण अजून काय करायला गेलता? गहू काढला का रात्री? नाही आमचा काढला ना. हा तुमचा काढलाय. तुझा का नाही घेतला काढून? आम्हाला टायमिंग आहे अजून आठवड्याभर. हा का हम्म. बरं असं माझी शहरात तसं पडलाय त्यांचा. हा होती होतो माझ्या लक्षात नाही आलं. असं द्या. आणि तुम्हाला एकंदरीत आता वरबाब दाखवते म्हणजे आता रानात आलो. आल्यात आमचं भाऊजी रानात रानात गेले. असलं तर राडा असते आमचा. आम्ही काय वरती बघा काय म्हणताय मग भाऊजी? काय नाही किती तारखेला लग्न आहे? 14 तारखेला. सकाळी मला खावायला मला म्हणत तू याय नाही काय व्हाय नाही. उठली तू 8 वाजता तर काय करायचं? मग मी रात्री 12:30 वाजता झोपली होती. तू किती वाजता उठली सकाळी? उशीर होत. आता तुम्ही जितके उशीर उठला, मी कितीला उठणार असं विषय. सासून उठली मला सुन काय वेळ. सासू इथे 8ला उठली म्हणजे सून किती वाजता आठला उठली तर पाहिजे. आणि आम्ही फक्त आमचं ना झोपायचं टायमिंग नव्हतं, उठायचं नाही असं नाही मैत्रिणींनो. चला. तू का उशीर का लवकर असं तसं असं आणि कुठं आपल्याला नांगराव जायचंय? काय नाही रिलॅक्स राहायचं. हा असं तसं होय. फोन आला की लगे पुळपुळ यायचं. इथं थांबायचं रमायचं. घरी काय असं नका. त्यांना फक्त म्हणायचं जाताना तुम्ही फक्त फोन करा आम्ही आलोच. आय आलं. चला आता अजून आतमध्ये काय कोणाचं चाललंय दाखवते. दाखवते हा. इकडं बघा मैत्रिणींनो, ही आमच्या भाऊजींचं ह्यांचं घर. कलर दिला ना भाऊजी? अहो असं द्या, लग्न घर आहे ना. चला असंच दाखवते आता. इकडं रानात राहायला आलेत आमचे भाऊजीं ते. तिथं एक रूम आहे, इथं एक रूम आहे, इकडे एक रूम आहे आमच्या स्वातीताईची आणि त्यांची. नाही आई कुठं गेली? ती दुसरी कुठं गेली? तिकडं आमची दीदी आली. हां ती बाहेर आहे. काय म्हणते मग? हां ही तर आमची दिदूबाई आहे, म्हणजे नवरदेवाची बहीण. इकडं नवरदेवाची वर्मा आहे. तर आता असू द्या. काय म्हणताय मग बाय? निवांत आलू पापड बिळवर लाटलं. किती वेळा च्या पिलो आपण? 2दा च्या पिलो. अजून एकदा करायला लावायचंय दीदीला. नाही ग नको मुद्दाम म्हणलं. तर इकडं असंच घर आहे बघा आमच्या बाईचं यांचं. चला इकडे टिंग्या खेळतोय. काय र बाळापाशी बसलाय वे. आणि माझा मुकडा दाखवते. तुम्ही म्हणता ना काय फोन मध्ये असं कसं दिसतं काजळ लावल्यावर. अहो हे सगळं खरं धावतं. काय सांगू तुम्हाला, इज्जत जायचं काम झालंय आयफोन आणल्यापासून माझं. हे काय करायचं, हा फोन पाहिलाय ना. आ तुला मी घेऊ का? तुला लग्नात दाखवायची, आताच नाही दाखवायची. तुम्हाला सुनबी दाखवते आमची, पण आताच नाही दाखवत. हा तर हे असं मस्त पैकी आहे बघू शकता. आणि आमचं ती पण मला म्हणायचं इकडे ये राहायला. मग इकडे येऊ. आज मला म्हणायचं हो किती राहायला येऊ. हो की इथं शेजारी धावणार ना. आणि माझं काय मैत्रिणींनो, माझ्या डोक्यात आलं ना 10 वर्षांनी तर मी हवेली पण बांधू शकते इथं. काय प्रॉब्लेम नाही. जागा शिल्लक आहे. नाही आहे की आमची इथं जागा. खांबापाशी आहे की आमची मैत्रिणींनो. इथं लई नाही पण आमची 5 गुंठ आहे. कारण काय मी इथली पलूला पण दिलती ना.
त्याच्यामुळं तर हाय इथं वाटाच्या कडेला 5 गुंठ वाटलं मला भविष्यात कधी राहायला यायचंय तर ते मी भाड्याने देणार बंगला काय नाही एकटीला राहावं लागेल तिथं कशाला येतं तुला मी आणीन की इकडं होय, मी कुठं राहू इथं हे तुमच्या तर एक दिवस काढा अगं माझ्या शेजारी तुला जागा देईल मी तुझ्यापेक्षा काय अप्रू गई लई होय भाऊजी नाही तर चिड्या आहे की आपल्या चिड्याच्या शेजारी जाऊ रेल्वेच्या कडेला हा तिकडे आहे मग तिकडे राहू शकते भाऊजी काय झालंय झालाय पलीकडे आमचं पण रान आहे मैत्रिणींनो तिकडंच पण काय होतंय मला रानात करमत नव्हतं हो त्याच्यामुळं मी नको म्हणलं त्यांना मला तिथंच राहायचंय तर सगळी पांगल्यात ती पहिली सगळी एका जागी होती पण फॉरेस्टवाली घरं बांधून द्यायना ती त्याच्यामुळं प्रत्येक जण आपापलं रानांनी आले आता जाते घरी मस्तपैकी आणि मला ऑर्डरी टाका माझ्या ऑर्डरी चालू आहे ते लग्न जरी असलं तरी काय अडचण नाही होय अजय हा ऑर्डर नाहीत बंद बाय सगळ्यांना रात्री वाचली तरी दाताला लावलं का दाव नाही गेल्या वर्षी निघत नाही तर निघत नाही दुसरं काहीच नाही निघत नाही हा प्रश्न या घासून अरे तिच्या नकुरा लावू तिचं हो येड्या आवला तिचा गेला तिला लावायला लावून दे ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू केलं तर मैत्रिणींनो सगळ्यात पहिला व्हिडिओ माझा मोहगणीतला होता तर हे आपली झाडं आणि ही मी लावलेली मोहगणीची सगळी झाडं हे आमची शेती तर माझ्या ताईसाहेबांनी ज्यांनी पाहिलं होता त्यांना माहितीच असेल किती छोटीशी झाडं होती किती छोटीशी म्हणजे झाडं होती मैत्रिणींनो खूप लहान लहान तर आम्हाला जी घरी पाणी जातं ना प्यायला ते इथून जातं तर मी दोन्ही पण फोन घेऊन आलेले कारण का आज मोटर चालू करायला घरी कोणच नाही लताला सांगितलं आणि मी किती लांब आले तुम्हाला माहिती आहे का इथनं आमचं घर पण दिसत नाही आहे खालची मोहगणीची झाडं पण किती मोठाली झालेत बघू शकता खूप सुंदर आहे आणि 450 झाडं आहेत सगळी वरती पण लावलेली इथं पण लावलेली तरी जिकडं गहू केलता ना त्या रानात मला नाही जायला झालं आणि इथं विहीर आहे आमची खालचं तुकडं पण मैत्रिणीनं मोहगणीच्या झाडांचंच आहे आणि ही मधलं तुकडं आहे ते आमच्या चुलत दिरांचं आहे आणि आमची दुसरी शेती आहे ना तिकडं रामकाठीचं झाड आहे ना तिकडे आता हा उन्हाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये ह्या रानात आहे ना सगळं पाणी असतं आणि खालच्या तुकड्यात पण पाणी असतं त्याच्यामुळं ही अशी झाडं लावलेत जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे मोहगणीच्या झाडांचा मी व्हिडिओ टाकला होता घरापासून जवळच आहे पण यायला होत नाही आता मग अशी कधी कधी येते मोटर चालू करायला ह्या विहिरीला पाणी ना आम्ही फक्त मोटर घरच्या पाण्यासाठीच वापरतो ह्या झाडांना काही एवढं पाणी द्यायची गरज लागत नाही आम्हाला बघा छान दिसतं ती आणि हे आहे ते अनुजाचं ह्यांचं रान आहे त्यांचा नामचा बांधच एक आहे अनुजाच्या पप्पाचा ह्यांचा आणि इथं हा सगळा वडा आहे असं आणि गणेशला दिदीला नाही लावत मी मोटर चालू करायला कारण का खाली ना रान ही खाली म्हणजे वाड्याच्या कडेला आहे असं एका साईडने वाडा आणि एका साईडने शेती असं रस्ता नाही आहे त्याच्यामुळे होता रस्ता पण 4-5 वर्षापूर्वी पाऊस झाल्यावरती वाडाच गेला वाहून त्याच्यामुळं मग दम भरला चला लांब राहिलं आपलं रान आता अजून लय काम आहे बँकेत जायचंय सरांना सांगितलं सही करायला जायचंय मला बँकेतली 5 वाजेपर्यंत कधी या म्हणले त्याचं मग म्हणलं कुरिअर वगैरे पॅक करायचं आणि जायचं सही करून येते लगेच जाऊन हे लताची ह्यांची
रॅकरचा हे कुठला चांगला वंटांचा बघता ना तुमचा वंटांचा खालचा model आहे, तो 40 आहे, काय करायचं? बँकेत सह्या करायला आली होती काय झालं आणि एसी आवडला अचानक घेण्यात आलं. आता उन्हाळा चालू होतं, घ्यायला म्हणलं घेऊ. तर आम्ही घेतला. 3 दिवस झालं उन्हाळा चालू झालं 3 दिवस काय झालं. मग काय आणि आम्ही वॉशिंग मशीन इथूनच घेतलेलं, फ्रीज इथूनच घेतलेला, अजून बरंचसं काय काय रविशंकरचा मोबाईल पण इथूनच घेतलेला, रिलायन्स. आणि आता एसी पण इथूनच घेतोय. कुठलं घेतलंय? हॅवल्स हा हॅवल्स हॅवल्स. येस. हा कुठलं घ्यायचं हॅवल्स. हॅवल्स त्याचं नाव पहिल्यांदाच ऐकते, पण छान आहे, इंडियन आहे. आणि छान आहे. उन्हाळभर काय ह्या गार हवा येणार आता घेतला, आता निघालो घरी. आता बघू कधी येते ते. लई गार व्हायचं करू नाही आयुष्यातला तर पहिला एसी आमच्या. नाही तर बर्फ व्हायचा हो. चला 2-3 दिवसात तुम्हाला काय येईल घरात बसलेलं एसी गार हवेचं व्हिडिओ येईल.